नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील असे काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत। आपले पर्याय आहेत अ. भुवनेश कुमार, ब. पंकज मिश्रा, क. बहादूर सिंग, ड. दीपा मलिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. पंकज मिश्रा। आपला पुढचा प्रश्न आहे, हल्लीच GI टॅग मिळालेल्या व्हर्जिन नारळ तेल याचा संबंध कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाशी आहे? तर आपले पर्याय आहेत अ. पुदुचेरी, ब. लडाख, क. अंदमान व निकोबार आणि ड. केरळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. अंदमान व निकोबार। आपला पुढचा प्रश्न आहे, फिलिपिन्स नंतर भारत कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईल निर्यात करणार आहे? आपले पर्याय आहेत अ. व्हिएतनाम, ब. थायलंड, क. इंडोनेशिया, ड. लाओस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. इंडोनेशिया। आपला पुढचा प्रश्न आहे, इस्रोचे तिसरे लॉन्चपॅड कुठे उभारण्यात येणार आहे? आपले पर्याय आहेत अ. श्रीहरिकोटा, ब. तिरुवनंतपुरम, क. चांदीपूर आणि ड. कुलशेखरपट्टणम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. श्रीहरिकोटा। आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र उभारण्यात आले? आपले पर्याय आहेत अ. सिक्कीम, ब. त्रिपुरा, क. केरळ आणि ड. आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. सिक्कीम। आपला पुढचा प्रश्न आहे, आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार देशातील किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? आपले पर्याय आहेत अ. 20%, ब. 26%, क. 46% आणि ड. 28%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. 46%। आपला पुढचा प्रश्न आहे, पार्लियामेंट, पॉवर्स, फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले पर्याय आहेत अ. पंकज मिश्रा, ब. KS चौहान, क. शंकर मलिक आणि ड. SK शुक्ला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. KS चौहान। आपला पुढचा प्रश्न आहे, इराणने हल्लीच आपली राजधानी म्हणून डॅश डॅशला घोषित केले आहे? तर आपले पर्याय आहेत अ. तब्रेज, ब. अबादान, क. मक्रान, ड. बंदर ए अब्बास। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. मक्रान। आपला पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे केले आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत अ. हैदराबाद हाऊस, ब. बिकानेर हाऊस, क. मद्रास भवन आणि ड. मौसम भवन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड. मौसम भवन। आपला शेवटचा प्रश्न आहे, अलीकडेच केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाची पुनर्रचना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली आहे? आपले पर्याय आहेत अ. अजित डोवाल, ब. TV सोमनाथन, क. अजित कुमार मोहंती आणि ड. PK मिश्रा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. अजित कुमार मोहंती। चला तर मग आपण इथेच थांबूया।